आजपर्यंत महाराष्ट्र कधीच इतका अस्थिर दिसला नाही. एका पक्षाचे 2-3 पक्ष झाले आहेत. मात्र असे आजपर्यंत कधी झाले नाही. पहाटेचा शपथविधी देखील आपण पाहिला. अशा पद्धतीने सरकार नको आहे. काही स्वतःहून गेले तर काही फोडल्या गेले. अशा शब्दात शाहू महाराज छत्रपती यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. महाराष्ट्र स्थिर असला पाहिजे. कोणतेही सरकार असो, मात्र ते स्थिर असायला हवे. फोडाफोडीच्या भानगडीत न पडता निवडणुकीच्या माध्यमातून सर्व करायला हवे. फोडाफोडीचे राजकारण नको, अशा शब्दात शाहू महाराज छत्रपती यांनी सरकारवर टीका केली. छत्रपती शाहू महाराज छत्रपती यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे दिल्लीच्या परिसरात आंदोलन सुरू आहे, तर महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने आंदोलन चालूच आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव भेटत नाही. खते देखील महाग झाली आहेत. शेतकऱ्यांना सातत्याने कर्जबाजारी केले जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तुम्ही कमकुवत करत आहात. शेतकऱ्यांना पूर्णपणे शासनावर अवलंबून राहण्याची वेळ तुम्ही आणत आहात. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, अशा शब्दात शाहू महाराज छत्रपती यांनी शेतकरी आंदोलनावर देखील आपले मत व्यक्त केले.